3 अशा गोष्टी ज्यामुळे हाडांची झीज होते. आजकाल ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं वीक होणं किंवा ठिसूळ होणं, बोनमध्ये पेन होणं किंवा जॉईंट्समध्ये पेन होणं हे प्रॉब्लेम्स खूप कॉमन झाले आहेत. इव्हन यंग जनरेशन म्हणजे तरुण लोकांना पण हे प्रॉब्लेम्स आहेत. तर 3 अशा गोष्टी ज्यामुळे हाडांमधील कॅल्शियम कमी होऊ शकतं व कॅल्शियम अब्झॉर्प्शन हे कमी होतं. पहिलं जे आहे ते म्हणजे सॉफ्ट ड्रिंक्स किंवा कोल्ड ड्रिंक्स. सो सॉफ्ट ड्रिंक्समध्ये फॉस्फोरिक ऍसिड नावाचा घटक असतो आणि हे फॉस्फोरिक ऍसिड हाडांमधील कॅल्शियम कमी करतं आणि त्यामुळे बोन्स वीक होऊन जातात, हाडांची झीज होते, ऑस्टिओपोरोसिस, फ्रॅक्चर लवकर होणं किंवा हाडांमध्ये दुखू शकतं. दुसरं जे आहे ते म्हणजे कॉफी किंवा कॅफीन. तर तुम्ही अति प्रमाणात कॉफीचं सेवन करत असाल तर त्यामुळे काय होतं, हाडांमध्ये जे कॅल्शियम अब्झॉर्प्शनची जी प्रक्रिया आहे ती स्लो होऊन जाते आणि त्यामुळे बोन्स वीक होऊ शकतात किंवा बोन्स मधलं कॅल्शियमचं प्रमाण कमी होऊन जातं आणि त्यामुळे तुम्हाला लो बोन डेन्सिटी किंवा बोन पेनचा त्रास होऊ शकतो. तिसरं जे कारण आहे ते म्हणजे व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन K2 ची कमतरता. ही दोन्हीही जी व्हिटॅमिन्स आहेत ती कॅल्शियम अब्झॉर्प्शनसाठी म्हणजे हाडांमध्ये कॅल्शियम अब्झॉर्ब होण्यासाठी खूपच महत्वाची आहेत. तर ह्या 2 व्हिटॅमिन्सची तुम्हाला कमतरता असेल तर तुमच्या हाडांमध्ये कॅल्शियम अब्झॉर्ब होणार नाही आणि बोन्स खूप वीक होऊन जातात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे ऑस्टिओपोरोसिस लवकर होऊ शकतो, फ्रॅक्चर्स लवकर होऊ शकतात आणि हाडांमध्ये जॉईंट्समध्येही तुम्हाला दुखू शकतं.